Welcome to TechnoEra. How to write code in Servlet using Hibernate. वेलकम स्टुडंट. आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की हायबरनेट वापरून मीन्स हायबरनेटने आपण जे आता प्रोजेक्ट कन्फिगर केलं आहे तर युजिंग हायबरनेट हाऊ वी कॅन कोड इन द सर्लेट. मीन्स सर्लेट आणि हायबरनेटचा एकत्र यूज आपण कसं करणार आहोत डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करायला. ओके, त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार होतं, ज्याच्यामध्ये एक सर्लेट ॲड करू. राईट क्लिक सर्लेट, तो जस्ट चूज द सर्लेट अँड एक काम करतो यावेळी मी ते सर्लेट आहे आय विल पुट इन द पॅकेज दॅट इज माय पॅकेज. आणि इथं सर्लेटला आपण एक नाव देऊया माय आउटपुट अँड देन क्लिक ऑन नेक्स्ट आणि फिनिश. तुमचं बाय डिफॉल्ट एक सर्लेट जे बनलेलं आहे जे रेग्युलर असतं प्रोसेस रिक्वेस्ट आहे अँड आउट डॉट प्रिंटएलएन. आता ही जी आउट डॉट प्रिंटएलएन ही लाईन आपण डिलीट करून टाकू, कारण याचा आपल्याला काही उपयोग नाही. तो विल जस्ट डिलीट इट. आता कधी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हायबरनेट बरोबर कोड करताय तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी गरजेच्या असतात हायबरनेट बरोबर कोड करताना. फर्स्ट ऑफ ऑल सेशन अँड अनदर वन इज ट्रान्झॅक्शन. आता या दोन्ही पण गोष्टी करण्यासाठी तुमचा प्रोजेक्ट परिपूर्ण आहे. याचं रिझन काय, तर तुमच्याकडे एक हायबरनेट युटिल डॉट जावा नावाची फाईल आहे ज्याच्यात सेशन फॅक्टरी एक स्टॅटिक फायनल यू कॅन से दॅट एक क्लास आणि त्याचा ऑब्जेक्ट तुमच्याकडे रेडी आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्याकडे एक गेट सेशन फॅक्टरी नावाची मेथड पण रेडी आहे. तर एव्हरीथिंग इज रेडी ओव्हर हिअर. प्लस तुमच्याकडे फ्रेंड्स रेकॉर्ड्स डॉट जावा नावाची फाईल आहे जी तुमच्या डेटाबेसचं रिप्रेझेंटेशन करते. म्हणजे तुम्हाला जर एखादा डेटाबेसमध्ये इन्सर्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुमच्याकडे मेथड आहे सेट फ्रेंड नेम, सेट मोबाईल नंबर, सेट ईमेल आय डी. आणि जर तुम्हाला डेटाबेसमध्ये डेटा रिट्रीव्ह करायचा आहे तर तुमच्याकडे मेथड्स आहेत गेट ईमेल आय डी, गेट फ्रेंड मोबाईल नंबर अँड सो ऑन. ओके, आणि तुमच्या ही फाईल जी आहे डॉट जावा फाईल ही ज्याच्यावर मॅप्ड आहे दॅट इज दिस वन इज द XML फाईल जी तुमच्या डेटाबेसला ॲक्च्युअल सांगते की तो जो तुम्ही गेट करताय किंवा सेट करताय तो डेटा कुठल्या डेटाबेसमधल्या फील्डबरोबर मॅच होतो. ओके, आणि ही फाईल जी मॅप्ड होते म्हणजे या फाईलला डेटाबेस कुठला आहे, त्याचं लोकेशन काय, त्याचं युजर नेम पासवर्ड काय ही सांगणारी फाईल आहे, ती म्हणजे ही XML फाईल. तर आता तुमचं पूर्णपणे प्रोजेक्ट कन्फिगर्ड आहे हायबरनेट बरोबर काम करायला. तर आता आपण जस्ट त्याचं कोडिंग चालू करूया. आपण आता जस्ट एक फाईल इन्सर्ट केली. दीज आर द लायब्ररीज ऑल्सो, ज्या सगळ्या तुमच्या फाईल्स आहेत हायबरनेटला लागणाऱ्या जार फाईल. सो इम्पोर्टमध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण पहिल्यांदा काय करू की आपलं आता आपण एक सर्लेट इन्सर्ट केलं होतं जे माय पॅकेजमध्ये टाकलं आपण माय OP डॉट जावा. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक सेशनचा ऑब्जेक्ट बनवूया. सो आय विल जस्ट राईट डाऊन सेशन एस इज इक्वल टू नल. आय एम पुटिंग नल बिकॉज तुम्हाला माहिती आहे याला वॉर्निंग येते नाही तर. सो आय एम पुटिंग द नल आणि त्याला इम्पोर्ट तुम्हाला इथं हा ॲड इम्पोर्ट फॉर org.hibernate.session इज रिक्वायर्ड. तर हा आपण एक इम्पोर्ट ॲड करून टाकू. देन हायबरनेटमध्ये कसं असतं की तुम्ही पहिल्यांदा एक सेशन आणि एक याचे ऑब्जेक्ट्स बरोबरच काम करता. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, आता तुम्ही हे शब्द हे वर्ड्स डेटाबेस प्रोग्रामिंगमध्ये वापरले असतील. ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही एखादा डेटाबेसमध्ये इन्सर्ट करता, डिलीट करता, अपडेट करता, ते एक गोष्ट जेव्हा तुम्ही करता काही ॲक्शन करता त्या एका ॲक्शनला एक ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. सो इथं दॅट ओनली द रिप्रेझेंट द ट्रान्झॅक्शन. आणि सेशन इज वॉट, तुम्ही एक सेशन क्रिएट कराल आणि सेशन क्रिएट करून ते सेव्ह कराल आणि मग ते सेव्ह झाल्यानंतर म्हणजे ते कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन कमिट कराल. तर दॅट इज द वे टू राईट डाऊन द कोड इन हायबरनेट. तर आता आपण ते कसं करायचं ते बघूया. त्याच्यासाठी आता इथं ट्रान्झॅक्शनचा एक ऑब्जेक्ट बनवायला लागेल TR ट्रान्झॅक्शन. सो आय थिंक ट्रान्झॅक्शनचं स्पेलिंग आय थिंक राईट आहे. ट्रान्झॅक्शन टाटा इज इक्वल टू नल
त्याला पण काहीतरी इम्पोर्ट तो दाखवेल आपल्याला. येस, इट शोज द इम्पोर्ट, दॅट इज ॲड इम्पोर्ट फॉर org.hibernate.transaction. ते इम्पोर्ट करा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला सेशनचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करायचं आहे, कारण तुम्ही सेशन कुठला ॲक्वायर करणार आहात. तर यू आर ॲक्वायरिंग द सेशन ऑफ दिस hibernate.util. तर त्यासाठी तुम्हाला काय लिहायला लागेल, hibernate.util हा स्टॅटिक आहे मोस्टली. सो डायरेक्टली क्लासचं नाव लिहा, hibernate.util dot, there is some spelling mistake, hibernate जे इथं स्पेलिंग दिलं तेच पाहिजे, hibernate.util dot get session factory dot get current session, right, and this one is ready for you. आता हे जे मी hibernate.util जे लिहिलं आहे, हे लिहिण्याचं कारण काय, कारण इथं मी जी जावा फाईल बनवली ती पण कुठले hibernate.util. तो रिमेंबर द केस, सपोज या फाईलला तुम्ही hibernate.util फाईल क्रिएट करताना त्याला नाव दिलं xyz.java, तर तुम्हाला इथं xyz.getSessionFactory.getCurrentSession लिहायला लागेल. आपण जरा जस्ट ती एक फाईल एकदा बघून घेऊ. तर तुम्हाला तिथं गेट सेशन फॅक्टरी मेथड ऑटोमॅटिक दिसती आहे, राईट, आणि तीच आपण तिकडून यूज केलेली आहे. आणि आपण गेट करंट सेशन म्हणजे आताचं न्यू सेशन चालू केलं आहे. ओके, आता आपण ट्रान्झॅक्शन बिगिन करण्यासाठी काय लिहिणार आहोत, तर टाटा डॉट ट्रान्झॅक्शन बिगिन करायला, ट्रान्झॅक्शन जे आपण बिगिन करणार आहोत ते ट्रान्झॅक्शन ऑब्जेक्ट बरोबर नाही करणार आहोत, तर आपण सेशन ऑब्जेक्ट बरोबर करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट एस सेशनचा घ्यायला पाहिजे, एस डॉट बिगिन ट्रान्झॅक्शन आहे, आणि तो रिटर्न करतोय ट्रान्झॅक्शनला. त्याच्यामुळे आपल्याला ट्रान्झॅक्शनचा ऑब्जेक्ट घ्यायला लागेल त्याच्या आधी. सो आय विल पुट इट टाटा, म्हणजे आत्ता जे आपण ट्रान्झॅक्शन करणार आहोत तर ते या सेशनसाठी, म्हणजे या सेशन हे जे सेशन आता एक ट्रान्झॅक्शन क्रिएट करेल, ते ट्रान्झॅक्शन हा ट्रान्झॅक्शनचा ऑब्जेक्ट हँडल करेल, हे त्यांनी रिप्रेझेंट होतं, राईट. आता आपल्याला जे ट्रान्झॅक्शन करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे ते आपल्या डेटाबेसवर, आणि हे आपल्या डेटाबेसमध्ये जे टेबल आहे त्याची जावा फाईल आहे. आता आपल्या डेटाबेसमध्ये एकच टेबल आहे म्हणून त्याच्यात एकच जावा फाईल बनले. जर आपल्या डेटाबेसमध्ये 4-5 टेबल्स असते तर 4-5 वेगवेगळ्या फाईल्स बनल्या असते. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याचा ऑब्जेक्ट बनवणं गरजेचं आहे या फाईलचा. सो क्लासचा ऑब्जेक्ट, सो आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवूया आधी. फ्रेंड records fr is equal to new friends records. So this is the object, and then याला इम्पोर्ट करायची गरज लागत नाही आहे, कारण मे बी दिस इज अवेलेबल इन द सेम पॅकेज. सो दॅट्स वाय fr डॉट, आता तुम्हाला रेडीमेड मेथड्स मिळणार. सेट मोबाईल नंबर, just put it in double quotes, 1111111111, that's it. Then fr dot set dob, it's maybe 13/02/2003. Then fr dot set email id, that is ckti@cp.com. the fr dot set friends name. तर मी कुठल्या पण सिक्वेन्समध्ये ॲक्च्युली तो डेटा सेट करतो आहे. ओके, तो दॅट इज फ्रेंड नेम इज नथिंग बट, आपण एक युनिक नाव देऊ काहीतरी चांगलं. सेट फ्रेंड नेम इज चिनतुंगा इज द फ्रेंड नेम. ओके,
तो these are the 4 fields whatever I am setting for the database. जे डेटाबेसमध्ये पण आपल्या 4च फील्ड्स आहेत. ओके, आणि आता आपल्याला त्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट करण्यासाठी काहीच करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं नाही म्हणजे 2 गोष्टी करायला लागतील. जस्ट पहिल्यांदा सेशनचा ऑब्जेक्ट घ्या डॉट सेव्ह अँड पुट इट द ऑब्जेक्ट दॅट इज FR अँड देन हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला कमिट करायचं आहे. सो टाटा डॉट कमिट, दॅट्स इट. क्लिअर. इथं काय तो दाखवतो आहे, द असाइन्ड व्हॅल्यू इज नेवर यूज्ड समथिंग, इट वॉर्निंग इज ऑकरिंग ओव्हर हिअर, काहीतरी वॉर्निंग दाखवतो आहे. दॅट इज ओके. आता आपण बघूया कोड रन करून व्हॉट इज द आउटपुट ऑन द स्क्रीन, आणि एक आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये असंच लिहून टाकूया एक मेसेज. डेटा that's it. आता आपण रन करून बघू फाईल व्हॉट इज द आउटपुट. तो प्रोसेस करतोय. ओके, वी आर गेटिंग द मेसेज डेटा इन्सर्टेड. आता ते तर आपण आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये लिहिल्यामुळे आलेलं आहे. सो वी हॅव टू कन्फर्म दॅट स्टफ की खरंच डेटा इन्सर्ट झाला आहे का नाही झाला आहे. सो वी आर गोइंग टू यूज MySQL कमांड लाईन, देन गिव द पासवर्ड 123 आता आपल्याला MySQL प्रॉम्प्ट मिळाला. यूज फ्रेंड्स DB. ओके, नाव चेक द डेटाबेस, सिलेक्ट डेटाबेस टेबलमध्ये रेकॉर्ड आहे का, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम, काय नाव आहे त्याचं, फ्रेंड्स रेकॉर्ड, फ्रेंड्स राईट. सी your data is inserted, that is Chingtunga cp.com and everything. So congrats, your database is available in your DB. That's great. Put it exit. So your job is over. तर तुम्हाला ते कळलं की हाऊ यू कॅन इन्सर्ट द डेटा इन टू द डेटाबेस युझिंग हायबरनेट. आता हे जर तुम्हाला युजरकडनं व्हॅल्यू घेऊन इन्सर्ट करायचं आहे तो दॅट इज ऑल्सो पॉसिबल. एक पेजवरती इन्सर्ट करा, इट मे बी JSP HTML और व्हॉट एव्हर, त्याच्यातनं त्या व्हॅल्यूज घ्या, मग इथं गेट पॅरामीटरने त्या व्हेरिएबल्समध्ये घ्या आणि ते व्हेरिएबल्स तुम्हाला इकडं पुट करायचे. सो इट इज व्हेरी सिम्पल जॉब. व्हेरिएबल इथं पुट केलं तर त्या व्हेरिएबलमधल्या व्हॅल्यूज इकडे इन्सर्ट होतील. ओके, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.